हाय गाईज, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनूनच आहे. तर गाईज सकाळपासून ब्लॉग सुरू करणार होते आणि तुम्हाला बॅकग्राऊंडचा आवाज, बॅक साईडनं जास्त आवाज येत असेल बिकॉज तिथं थोडं काम चालू आहे. आणि आम्ही जी व्हिडिओसाठी रूम घेतली म्हणजे आमचीच आहे वरती. सो ती रूम आम्ही आता डेकोरेट करणार आहोत. मी परवा पण बोलले होते आम्ही छान असं सजवणार आहे. ती रूम सजवता जरी नाही आलं तरी सिम्पल जेवढं होईल तेवढं करणार आहे आणि छान ठेवण्याचा प्रयत्न करणार बिकॉज तुम्हाला व्हिडिओ छान दिसावीत यासाठी. आणि आता सध्या रूम अशी आहे बघा, हे बघू शकता. असा आम्ही सगळा पसारा एक व्हिडिओ करण्यासाठी एवढा पसारा टाकलेला आहे आणि ही दोघं अजून जरा घाण करायल्यात. तर गाईज आम्ही आता ही रूम छान सुंदर बनवणार आहे आणि तुम्ही बघा आम्ही रूम कसं बनवतो. की आता तर मेसी रूम बघितला पण आता आम्ही छान सुंदर बनवतो ते पण तुम्ही व्हिडिओ बघा. ओके ओके वेद्या, डन. वेद्या और आम्या, हां चलो. तर गाईज आम्ही आता केलेली आहे कामाला सुरुवात. आणि रूम इतकी घाण आणि इतकी मेसी केली होती ना. आणि ही घाण कोणी दुसरे केले नव्हते गाईज, ही घाण रूम आम्हीच केली होती. बिकॉज आम्ही एक व्हिडिओ शूट करायला जातो त्यासाठी आम्ही 100 वस्तू बाहेर काढून ठेवतो. आणि हे टेबल वगैरे आम्हीच हलवलेलं होतं कारण आम्ही ते चॅलेंज व्हिडिओ करणार होतो. त्यासाठी आम्ही हे सगळं इथलं ते दुसऱ्या जागेला होतं पण आम्ही तिथून ते इथं ठेवलं होतं. आणि ते इतकं ओझं आहे ना गाईज, ते एका माणसाचं काम नाही आहे. आणि ते दोघांना पण उचलत नव्हतं गाईज बिकॉज राम तर फक्त हात लावल्यासारखं करत होता, तो काम काहीच करत नव्हता. मग मीच म्हटलं की वेदांतला तू ठेव फोन आणि तू ये पकडायला. तर आमचा व्लॉग मुक्ता करत होती गाईज. आणि व्लॉग थोडा हल्ला असेल तर समजून घ्या बिकॉज ती अजून लहान आहे. आणि मग मी म्हटलं वेदांतला तूच पकड कारण राम्यानुसार चेष्टा मस्ती दंगा यातच सगळं टाईम घालवत होता. आणि त्याच्या अंगात काय मास्क पण नाही आहे, तो उचलणार काय ते पण आहेच. आणि मग मी वेदांतला म्हटलं वेदांत काही झालं तरी आपण दोघांनी मिळून ते सरकवून ठेवूया कारण आम्हाला ते सरकवलं तरच बाकीचं काम सगळं होणार होतं. म्हणून म्हटलं की पहिला हेच काम करून घेऊया टेबलचं. आणि ते दिसत आहे गाईज तुम्हाला लहान पण ते इतकं ओझं आहे ना, अक्षरशः एक प्रकारे लोखंडच वाटलं मला ते जेव्हा मी उचलले तेव्हा. आणि त्या तेवढ्याशा जागेतून मी येत होते बिकॉज अडकले होते तिथे मी. आणि मग मी रामला म्हणत होते की तू दंगामस्ती करण्याऐवजी ना काहीतरी काम कर. आणि त्याला काम सांगितलं ना गाईज तो काहीतरी वेगळंच आणि उलटंच काम करतो, आगावपणा करतो. आणि मग असं काहीतरी करतो आणि मग माझ्याकडून मार खातो. आणि त्यानंतर आम्हाला पुढे गेल्यानंतर समजत नव्हतं की आम्ही ते तिथं लावू काय दुसरीकडे लावू बिकॉज ते इथं जरा ना थोडीशी अडचण होत होती. पण आणि म्हटलं जाऊ दे, ते आहे तिथं छान वाटत आहे कारण ते कडेला राहिलं ना तर बाकीचे सामान ठेवण्यासाठी आम्हाला जागा चांगली मिळेल आणि सामानसुद्धा व्यवस्थित बसेल. आणि त्यासाठी आम्ही खुर्च्याही बसू देत या उद्देशानेच आम्ही ते टेबल ठेवलं होतं कारण बॅक साईडला आम्हाला खुर्च्या पण ठेवता येतील गाईज, एवढी जागा आहे बॅक साईडला. आणि त्यानंतर म्हटलं ते मोकळं कसं ठेवायचं टेबल, तर त्याच्यावर आम्ही एक छोटंसं असं स्टोलसारखं कापड होतं, ओढणी सॉरी गाईज. तर ती ओढणी आम्ही असं छान पद्धतीने पुढे लावणार होतो पण म्हटलं पुढे कसं तरी दिसेल ते. आणि ते कमी पण होतं आणि लहान पण उंची असल्यामुळे ते तेवढं बसणार नाही म्हणून आम्ही मग टेबलाच्या वरतीच अंतरण्याचं ठरवलं. मग ते आम्ही पूर्ण त्याच्यावर अंतरून घेतलं. मग खाली तर इतकं सामान होतं ना गाईज की काय करायचं ते सामानचं समजत नव्हतं. म्हणून म्हटलं वेदांतला आम्ही की काहीतरी करून आपल्याला ते सामान कुठंतरी ॲडजस्ट करायचंच आहे. आणि हे झालं टेबलचं काम गाईज. मग टेबलचं वगैरे काम झाल्यानंतर मी वेदांतला म्हणले की बाकीचं जे सामान आहे ना ते पटपट हलव. आणि बॅक साईडचं जे घाण होतं ते पहिलं आम्ही लोटून घेतलं गाईज कारण नंतर ते लोटायला मिळणार नाही सामान लावल्यानंतर. आणि रामला एकही काम गाईज जमत नाही आणि सांगितलं तरी तो सगळं इकडं तिकडं चेष्टेवारीत घालवतो पण काम काहीच करत नाही, बोलतोच नुसता. आणि गणपती बाप्पांचा एक फोटो सापडला होता आणि म्हटलं चांगली गोष्ट आहे ना बाप्पांचा जर फोटो आमच्या रूममध्ये राहील तर. म्हणताना आम्ही त्याला वर इकडे तिकडे कुठेही नाही ठेवता आमच्या टेबलच्या साईडलाच ठेवलं म्हणजे आम्हाला रोज त्यांचं दर्शन होईल. आणि हा राम्या बघा किती मस्ती करतो बघा, काम करायचं राहिलं कुठं टेबल सरकव हे कर, कुठं श्रग घे हे घे, असलंच काहीतरी घाण काम करत असतो. आणि त्याला तोपर्यंत तिथे फुटका फोन मिळाला, तो सुद्धा फोन घेऊन तो किती वेळ त्यातच घालवला. आणि त्याला म्हणलं आपण हे सामान इथं लावूया तर वेदांत म्हणला तिथं नको दीदी आपण वरती लावूया. तर त्यामुळे आम्ही ते जे बारडी वगैरे होते ना, प्लॅस्टिक बारडी स्टील बारडी, ते सगळं वर लावून घेतलं सामान बिकॉज आम्हाला खाली जास्त जागा हवी होती. मग त्यानंतर जे पोती वगैरे होती ना गाईज ते वर ठेवून चालणार नाहीत बिकॉज ते डेली व्यवहारातले आहेत. आणि त्यानंतर आम्ही हे जे पाईप वगैरे तुटलेलं होतं ना
तर ते वर ठेवत होतो. तर ती पाईप आम्हाला इतकी दमवत होती वर ठेवायला, कारण ते बांधलं नव्हतं, आम्ही तसंच ठेवत होतो. त्यामुळे त्याचा एक 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 भाग खाली येत होता. त्यामुळे म्हटलं रामला तोपर्यंत तुम्ही दुसरं काम करून घ्या. आणि त्याला काहीतरी काम सांगितलं ना, त्यांनी असं फक्त फेकायचंच काम करत होते. त्याला असं छान ठेवण्याचं काय कामच करत नव्हते. मग मीच त्यांना म्हटलं की इकडं आणा, मला एक कापड मी गुंडाळून देते पाईप. मग पाईप गुंडाळून वगैरे दिले मी. मग त्यांनी व्यवस्थित ठेवला वेदांत. आणि इकडे रामला काहीतरी दुसरं काम कर म्हटलं तर तो काम करत नाही, नुसता बोलायचं, दंगा करायचं, एवढंच काम करतो. नाहीतर केलेलं काम खराब करायचं, ही एवढीच कामं सगळी राम करत असतो. आणि त्यानंतर म्हटलं गाईज आता सगळं सामान तरी वरती गेले आणि आता राहिलेला आमचा एकच भाग स्वच्छता करायची. आणि मग म्हटलं आता लोटून वगैरे काढायलाच पाहिजे. त्याआधी खाली बघतोय तर परत सामान होतं गाईज. वेदांचं जे स्कूलचं जे सामान होतं ना, बुक्स वगैरे, तो वरती अभ्यास करतो त्यामुळे त्याचे सगळे सामान वरच असतं. त्यामुळे म्हटलं आता सगळं सामान लावून झालेलं आहे. आणि थोडंफार ती मशीन वगैरे पण आम्ही झाकून ठेवली गाईज, बिकॉज ते कसं तरी दिसतं ना एकच रिकामं. सो त्यामुळे म्हटलं मी आता स्वच्छ लोटून वगैरे घेऊया. आणि मग मी या सगळ्यांना बाहेर वगैरे काढले आणि स्वच्छ लोटून घेतले. आणि बाहेर पाऊस पण असल्यामुळे ना गाईज पायाचे ठसे खूप दिसत आहेत. आणि अतिशय छान वाटत होती गाईज रूम. आणि मग तुम्ही पूर्ण डेकोर झालेलं रूम शेवटपर्यंत बघा गाईज. रूम स्वच्छ केल्यानंतर अतिशय छान दिसत आहे. तर गाईज आम्ही आता छान अशी रूम बनवली आहे. तुम्ही पहिला बघितला आहे मेसी रूम. तर आम्ही आता खूप छान बनवली आहे आणि जेवढं जमल तेवढं बनवली आहे. सुंदर तेवढी करण्याचं म्हणजे सुंदर रूम बनवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आणि ह्यात ही खास करून ही या मुलगीने व्हिडिओ केलाय. सगळा महिने आहे का मुक्ता, हिचं नाव आहे, तिचं नाव आहे मुक्ता. तर गाईज तिने व्हिडिओ केला आहे बिकॉज आम्ही तिघं पण साफसफाई करत होतो. तर तुम्हाला आता बघा अजूनही पाऊस आहे, पावसाचं काहीही कमी अजिबात दिसत नाही. आणि ही झाडे बघा किती छान होते पहिला, पण आता सगळे काळे झालेत हे बघा. आणि हे सगळं मिशोवरून ऑनलाईन मागवलेलं आहे गाईज, तुम्ही पण मागवू शकता, छान आहेत. तर गाईज आता बघू, तुम्हाला दाखवेन मी आम्ही रूम कशी केली आहे. आणि बाहेर पाऊस असल्यामुळे आज जरा पावसाचे पाण्याचे आमचे पायाचे ठसे उठले आहेत. तर ते जरा तुम्ही इग्नोर करा. पण आम्ही किती छान रूम बनवले. पहिलाची रूम ऑलरेडी भेटला, पण आत्ता बघा तुम्ही, हा बघा काम करायला आज चक्क आज काम करत आहे पोरगा. काय करायलायस बघू? कचरा घेतलायस आणि दुसऱ्यांच्या हद्दीत टाकालायस. बघू कुठं टाकालायस कचरा, बघू कुठं जाते बघू की दाखव. हे बघा गायचं, हे बघा दुसऱ्यांच्या दारात कचरा टाकायची ही असली पद्धत यांची. तर गाईज चला आपण बघू आत रूम कशी दिसत आहे. सो एक्सायटेड आहात गाईज? तर एक्सायटेडच राहा. आता मी दाखवेन आत रूम आमची कशी झाली आहे. गाईजांना आम्ही पूर्ण स्वच्छ केले रूम, तरी पण रामला एवढा आनंद झाला नाही बघा. अजून पण साफसफाई करत आहे अजून. बास ते फक्त देखावा आहे, होय की नाही वेदांत? देखावा का मुक्ता? तो देखावा करायलाय ना. मगापासून काहीच केला नाही गाईज, नुसता आरडा दंगा. फक्त आता लोटून काढायला, ते पण काढलेलं लोटून परत काढायलाय. आता त्याला फरशी पुसायला लावते मी. कुठं? हा होय, आता फरशी पुसायला लावणार म्हणताना चाललायस होय? वा रे वा, येशील की परत. तू कुठं पण जा, तुला सोडतच नाही. तर गाईज मी आता दाखवेन तुम्हाला रूम. सो सगळ्यांनी साईडला व्हा, मी आता रूमचा व्हिडिओ घेणार आहे. ओके, जे मी एकटीने केला आहे, मी एकटीने जे रूम स्वच्छ केला आहे. खरं सांग, मी एकटी केलं ना? मग अगं तू गुलाबाचं इकडे ते नव्ह, तिकडं बघ. हे एवढं मोठं गुलाबाचं फुल कोण दिले तुला? पप्पांना दिलतं. पप्पांना? जेवण करायचं. होय, आणि जरा मोठं घालशील का नाही? आणि ही बघा रामची मम्मी कव्वापासून रामला बोलवायला. हे बघा जा लवकर जा ना. तर गाईज हे तुम्ही बघू शकता आम्ही किती छान रूम बनवलेली आहे. वर सामान लावून पहिला किती घाण होती रूम, आणि आम्ही आता किती स्वच्छ केली आहे तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि हा वेदांत रोहित शर्मा फॅन असल्यामुळे रोहित शर्माचे पोस्टर असणारच घरी. तर हे बघू शकता तुम्ही.
हे बघा गाईस. आणि हे जरा पायाचे आमचे आता पायाचे ठसे उठलेत कारण बाहेर पाऊस असल्यामुळे. सो खूप छान वाटत आहे गाईस. तुम्हाला पूर्ण दाखवेन. ए सरका जरा साईडला वा. तर गाईस बघू शकता. हे बघा छान वाटत आहे, अतिशय छान. तर गाईज आम्ही रूमचं डेकोरेशन केलं, तुम्हाला दाखवलं पण की पहिला रूम कशी होती आणि आता रूम कशी आहे. तर गाईज तुम्हाला रूम कशी वाटली, स्वच्छ केलेली आम्ही छान अशी व्हिडिओसाठी बनवलेली, तर ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हे बघा आमचे सगळे मेंबर जे स्वच्छ केलेले आहेत, सगळ्यांनी दिसत आहेत की नाही माहित नाही, सगळे येतात की नाही. हा वेद्या, राम्या, मुक्ता. तर गाईज आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला वाढवा. सबस्क्राईब करा. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. ऑन करा. ओके गाईज, बाय बाय. गो गो गो.